विधानसभेचं बिगुल वाजण्याची प्रतीक्षा आता शिगेला पोहोचली आहे। निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार की डिसेंबरमध्ये याचे कयास बांधले जात असताना राज्याच्या राजकीय पटलावर जोरदार राजकारण सुद्धा सुरू झालंय। कुठल्याही मुद्द्यावरनं सत्ताधारी विरोधक एकमेकांना अगदी कोंडीत पकडायची एकही संधी सोडत नाहीयेत। जाती धर्म यावर आधारित ध्रुवीकरण सध्या ट्रेंडिंगमध्ये आणि त्यातलंच एक वक्तव्य आज नगरच्या रस्त्यावर घुमलं। वक्तव्य दुसरं तिसरं कुणाचं नसून ते होते भाजप आमदार नितेश राणे यांचं। नगरमध्ये सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। नितेश राणे त्यामध्ये सहभागी झाले। हा मोर्चा खरं तर होता रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ। मात्र या मोर्चानंतर झालेल्या भाषणात नितेश राणे यांनी नेहमीप्रमाणे मुक्ताफळं उधळली आणि नव्या विषयाला तोंड फोडले। मी हिंदूंचा गब्बर आहे, कुणाला सोडणार नाही। 63 एन्काउंटर ज्यांच्या काळात झाले त्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे, आमच्या नादी लागू नका, अशा शब्दात नितेश राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे। नगरमधल्या रॅली दरम्यान एका मशिदीकडे बोट दाखवत त्यांनी धमकीवजा हातवारेही केले आणि या सगळ्या प्रकारानंतर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सगळ्या घटनेनंतर प्रश्न असा उरतो की नितेश राणे हे हिंदू समाजाचे गब्बर, आता गब्बर म्हणजे नेमके कोण? हिंदू समाजाला अशा गब्बरची गरज आहे का? निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्य करून मतांची पोतडी पदरात पडेल का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनिश गाडवे आपल्यासोबत असतील, तर विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर सुद्धा अगदी थोड्या वेळात सहभागी होणार आहेत। मात्र चर्चेकडे वळण्यापूर्वी नितेश राणे यांच्या कोणकोणत्या वक्तव्यांवर आक्षेप घेतला जातो आपण सुरुवातीला ऐकूया। जिद्दीने फिरायचे, काय चिंता करू नका, इथे कोण काय आपल्याला करत नाही, कोण नाही बघा। मी आपल्या जिभेला काय हाड आहे नाही, पाहिजे तर त्यांना बोलतो, त्यांच्या समोर चालून जातो, कोण नाही काय बोलत। बघून दरवाजे खिडक्या बंद करतात, त्याचा काय गब्बर आलाय। मी पण हिंदूंचा गब्बर आहे, लक्षात ठेवा। आपल्याला वाकडे जायचं नाही। अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे। त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबिय, बाकी कोणाची नाही। माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे, हे लक्षात घ्या। म्हणून माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो, मी तुमच्यासाठी आलेलो आहे। अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ समजलं पाहिजे ना, नहीं तो बोलते ये तो मराठी में बोल के गया, मेरे को कुछ समझा ही नहीं। इसलिए तेरे को जो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूँ। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। आणि साहजिकच ही अशी वक्तव्य झाली तर विषयाला तोंड फुटणारच आहे। सुरुवातीला मी शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाईन। शिवराय कुलकर्णीजी, कसं भाजप या वक्तव्यांची वकिली करणार? वकिली करण्याचा विषयच नाही। मला तुम्ही सांगा, अशा तऱ्हेची वक्तव्य काय येतात? बर, तर ती क्रियेची प्रतिक्रिया आहे। आपण महाराष्ट्रामध्ये बघत असाल की आपण काही वेळी चर्चेचे कार्यक्रम करायला पाहिजे, ते आपण म्हणजे तुम्ही म्हणून नाही, केवळ मला आपल्याला व्यक्तिगत नाही म्हणायचं आहे, सगळ्यांनी ही चर्चा करायला पाहिजे होती। जेव्हा उमेश कोल्हेला मारलं गेलं, ही संस्कृती कुठून आली होती महाराष्ट्रामध्ये? कोणत्या राजकीय पक्षांनी निषेध केला मला तुम्ही सांगा? भारतीय जनता पार्टी सोडली तर सर तन से जुदा म्हणत उमेश कोल्हे सारख्या एका वैद्यकीय व्यापाऱ्याने केवळ एक पोस्ट टाकली नुपूर शर्माच्या समर्थनार्थ, म्हणून या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या त्याच्या गळ्यामध्ये चाकू भोसकून त्याला भर रस्त्यावर मारल्या गेल्या। मला सांगा, ही जी दहशत आहे, अमरावतीला भारतीय जनता पार्टीचा पराभव झाल्यानंतर हजारोच्या झुंडीनी आणि ज्या ज्या ठिकाणी व्होट जिहाद अंतर्गत भाजपाचे उमेदवार हारले त्या ठिकाणी हजारोच्या झुंडीनी रस्त्यावर येऊन जे अंगविक्षेप केले, जी शिवीगाळ केली, जी दहशत निर्माण केली, या दहशतीला उत्तर काय आहे? त्यामुळे एक वक्तव्य केल्यानंतर त्या वक्तव्याच्या आधारावर जर सरतन से जुदाचा नारा हा दिला जात असेल
तर सरदर्शक दुधाच्या विरोधामध्ये जो समाज कोणी समोर देणार नाही. अहो तुम्ही या पद्धतीने रस्त्यावर कत्लेआम करायला लागाल तर संघटन कसं होईल, कसं लोक एकत्र येतील. लव जिहादचा प्रश्न आहे सगळीकडे, वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद होऊन राहिले, लँड जिहाद होऊन राहिले, दरीमध्ये बस कोसळतात आणि ड्रायव्हर उडी मारून वाचतात. त्या ड्रायव्हरांची नावं बघा तुम्ही कोणती आहे. हे सगळं चित्र आजूबाजूला असताना कोणीतरी हिंदूंची बाजू घेऊन बोलतो. ते बोलत असताना मला असं वाटतं की त्यांचे वडील मुख्यमंत्री होते हे खरं आहे, त्या काळात एन्काउंटर झाले हे खरं आहे. पण कसं आहे शिवराय कुलकर्णीजी, राज्य तुमचं आहे ना, गृह खातं तुमच्याकडे आहे, त्याच्यामुळे क्रियेवरची प्रतिक्रिया असं कसं उत्तर चालेल याच्यावरती? जर एखादी क्रिया चुकतीये तर त्याच्यावरती गृह मंत्रालयाने, राज्य सरकारने ऍक्शन घेतली पाहिजे. म्हणजे सरकार कमी पडतंय म्हणून नितेश राणे सारख्या नेत्यांना तोंड सोडावं लागतंय असं म्हणताय का तुम्ही? बिलकुल नाही. दोन भाग आहेत. जिथे गुन्हा घडेल, जिथे चूक असेल त्या ठिकाणी राज्य सरकार त्याचं काम करेल. पण शेवटी निलेश राणे एका विचाराने भारलेला कार्यकर्ता आहे, नेता आहे आणि त्यांना आपल्या समाजाचं, आपल्या समूहाचं संघटन करण्यासाठी संघटनेचं जे शास्त्र असतं आणि संघटनेमध्ये लोक जे भयभीत असतात, आज अनेक ठिकाणी हे भीतीचं वातावरण महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या अनेक भागांमध्ये उभं झालेलं आहे. त्याच्या अंतर्गत जो दबलेला घाबरलेला समाज आहे, जो भक्त परिवार आहे महाराजांचा, तो जर कुठे घाबरलेला असेल तर त्यांच्या मनामध्ये घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्याचा भाव ओळखला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. शेवटी झुंडशाही ही व्यक्तिगतरित्या जर तुम्ही लढा देत राहिले तर झुंडशाही कधीही नमत नाही, दबत नाही. राजस्थानचं प्रकरण घ्या, महाराष्ट्राचं प्रकरण घ्या, देशातले शेकडो प्रकरण घ्या, त्या ठिकाणी ते संघटितपणे गुन्हा करतात, संघटितपणे वार करतात. वेळ निघून गेलेली असते, नंतर शिक्षा हो, पण माणूस बनून जातो. हे त्या महाराजांच्या बाबतीत होऊ नये. हे समाज त्यासाठी जागृत झाला पाहिजे, समाजाचं जागरण झालं पाहिजे. यासाठी निलेश राणे जरी भाषा वापरत असतील आणि मला अगदी फार आपल्याला स्पष्ट शब्दात सांगायचं देखील आहे की त्यांनी नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे यांनी आजवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण जर बघितलं त्यांची काम करण्याची शैली तर ती नेहमी आक्रमक राहिलेली आहे. नारायणराव राणेंनी शिवसेना वाढवली, ती कशाच्या आधारावर वाढवली? ते का शेळपट भाषा बोलत होते, ती स्ट्रॉंग हिंदुत्वाची भाषा बोलत होते, त्याच्या आधारावर त्यांनी शिवसेना वाढवली. त्याच्यामुळे त्यांची ती शैली आहे, त्या शैलीचा वापर त्यांनी केला एवढंच मला मुद्दा लक्षात आला. ही शैली शिवसेनेपासूनची आहे. म्हणजे नारायण राणे शिवसेनेमध्ये ज्यावेळेला शिवसेना एकत्र होती तेव्हापासूनची ही नारायण राणेंची शैली आहे. अनिश गाडवे, बोट तुमच्याकडे आहे आणि शिवराय कुलकर्णी म्हणतायत की क्रियेवर आलेली ही प्रतिक्रिया आहे, त्याच्यात चूक काय? आता कसं झालंय माहितीये निखिलाजी, खरं तर ह्या चांगल्या मुद्द्याला तुम्ही हात घातलात, खरंच तुमचे मनपूर्वक आभार. ही क्रियेवरची प्रतिक्रिया आहे वगैरे याच्यावर तुम्हीच उत्तर दिलेलं आहे. तुमच्या हातामध्ये सरकार आहे आणि सरकारामधलं गृह मंत्रालय तुमच्याकडे आहे. तुम्ही त्या गृह मंत्रालयाच्या मार्फत काही करणार असाल की लोकांना घरात घुसून रात्रभर मारण्याची? आडातून पोहऱ्यात येतं निखिलाजी, आडातून पोहऱ्यामध्ये येतं. जर आडात ते संस्कार असतील ना तर पोहऱ्यामध्ये ते संस्कार येतील. इथे आडातच नाही, काल नारायण राणेंनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली उभं राहून तिथल्या कार्यकर्त्यांना घरात घुसून, स्थानिकांना घरात घुसून मारायची धमकी दिली. आज यांनी देखील तेच केलं. ह्याच्यामध्ये नवल ते काय? आता हे शिवराय कुलकर्णी जे भाजपचे प्रवक्ते आहेत ते काय म्हणतात? एका विचाराने भारावलेले नितेश राणे आहेत, हे एक नेते आहेत आणि हिंदूंचे गब्बर यांचा बॉसच जर सागर बंगल्यावर राहून यांना सगळ्यांना संरक्षण देणार असेल, ज्याला आम्ही गृहमंत्री म्हणतो चांगल्या भाषेत, संवैधानिक भाषेमध्ये, तर मग आम्ही सरकारकडनं अपेक्षा काय ठेवायच्या? आज तुम्ही पहा, महाराष्ट्रामध्ये जे विषय चालू आहेत त्या विषयामध्ये अशा प्रकारचं हिंदू मुस्लिम करायचं पुढचे 3 महिने आपल्याला हेच पाहायचंय. राहिला प्रश्न शिवसेनेचा, तर शिवसेनेचं तुम्हाला हिंदुत्व सांगतो. यांच्यासारखं बेगडी हिंदुत्व नाही जे मगाशी शिवराय कुलकर्णी म्हणाले की ह्यांचा तो बाजच तसला आहे. तर ह्यांचा बाज तुम्हाला आठवत नसेल शिवराय कुलकर्णी, राम गणेश गडकरींचा पुतळा तोडला तेव्हा ह्यांचा बाज वेगळा होता. दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला तेव्हा ह्यांचा बाज वेगळा होता. ज्यावेळेस संघाला हाफचड्डी म्हणाले त्यावेळेस ह्यांचा बाज वेगळा होता. फडणवीस आडनावाचा माणूस मराठ्यांना आरक्षण देतो का, अशा प्रकारचा एकेरी उल्लेख करून तुमच्या नेत्याचा अपमान करणारे शिवराय कुलकर्णी, त्यावेळेस नारायण राणेंच्या हे नितेश राणेंचा बाज वेगळा होता. भाजप हा गुंडांचा पक्ष आहे असं म्हणणारे हे नितेश राणे, हे सगळं तुम्हाला चाललं. सावरकरांविषयीचे आजपर्यंतचे त्यांचे ट्विट पहा आणि मग तुम्ही त्यांचा बाज आम्हाला शिकवा, शिवसेनेला शिकवा. आज यांच्या हिंदुत्वाच्या पद्धतीने चाललाय हिंदुत्व कालपर्यंत तुम्ही केलेले संस्कार आहेत त्यांच्यावरचे असं ते म्हणतात. आमचे संस्कार हे कधी शिकवत नाहीत. आमचे संस्कार तर ह्यांच्यावर असते ना, तर आज हे अगदी
अगदी तुम्हाला सांगतो, आमच्यावरचे संस्कार हातातली कामं काढून घेण्याचे संस्कार देत नाही. आमचे कामं घरातल्या चुली पेटवण्याची कामं येतात. हे पुढचे 3 महिने हिंदू मुस्लिम करणार, महाराष्ट्र पेटवणार आणि त्याच्यावर आपल्या राजकारणाच्या भाकऱ्या भाजणार. हे लक्षात घ्या निखिलाजी. सगळ्यात पहिली गोष्ट, या सगळ्यांवर ह्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का तर नाही. सावरकरांविषयीच्या बद्दल ह्यांचं आत्ता प्रेम जागृत झालंय नितेश राणेंचं. त्या सावरकरांना भारतरत्न कधी दिलाय का या हिंदुत्ववाद्यांनी, या गब्बर हिंदुत्ववाद्यांनी? यांना आम्ही पाठिंबा देतो, शिवसेना म्हणून आम्ही जाहीर पाठिंबा देतो, आमचे सारे खासदार पाठिंबा देतील. तुम्ही सावरकरांना भारतरत्न कधी देणार आहात? या हिंदुत्वावर कधीतरी बोला. तुमचं बेगडी हिंदुत्व फक्त निवडणुकांच्या काळात येतं, ते बेडकांसारखं. ती बेडकं कशी बाहेर येतात आणि डराव करत पुन्हा आतमध्ये जातात. आता तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारतो. जे वीर सावरकरांविषयी, हिंदुत्वाविषयी, छत्रपती शिवरायांविषयी बोलतात, आज त्या सावरकरांचं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक, ज्या दादरच्या एकमेव स्मारक आहे बरं का, अंदमानाचं जेल सोडलं तर, त्या स्मारकाला जागा देखील काँग्रेसने दिलेली आहे. या भारतीय जनता पक्षाने सावरकरांचा काय सन्मान ठेवला ह्यांनी सांगावं जरा कधीतरी. ठीक आहे, आपण विचारूया, आणखी काही गोष्टी विचारूया. आपण साधा प्रश्न, हिंदुत्व शिवराय कुलकर्णींकडनं घेऊया. मला वाटतं त्यांना ही उत्तरं द्यायचीच असतील. मात्र मी काँग्रेसची प्रतिक्रिया घेते आणि एकत्रित प्रतिक्रियेसाठी त्यांच्याकडे येते. हनुमंत पवार. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की नितेश राणे ते संपूर्ण राणे कुटुंबीय ज्या प्रकारची भाषा वापरत आहे त्याचं त्यांनी थेट समर्थन केलं. ताकाला जाऊन त्यांनी भांडं लपवलं नाही. म्हणजे राणे कुटुंबियाच्या तोंडातून जी भाषा येते ती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी असो, मराठा आरक्षणाच्या संबंधी असो की हिंदू मुस्लिमांच्या संबंधी असो, ही सगळी भाषा भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी जणू काही त्याची जबाबदारी घेतली. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. दुसरा प्रश्न, भाजपाचे प्रवक्ते म्हणाले की महाराष्ट्रात दहशतीचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे वगैरे वगैरे. हे अर्ध सत्य आहे. भारतीय जनता पक्षामध्ये भीतीचं वातावरण आहे. भारतीय जनता पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक हारणार आहे यानं धास्तावलेला आहे. आणि धास्तावलेली माणसं, घाबरलेली माणसं ही नाहक आक्रमक असल्याचं ढोंग करत असतात. समर्थ रामदासांच्या भाषेत सांगायचं तर सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख समजावा असं सांगितलेलं आहे. तर नितेश राणेंनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं. स्वतःला आपण आमदार आहोत, आपण विधिमंडळामध्ये आहोत, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, आपले वडील मुख्यमंत्री होते याचं भान बाळगावं. नाहीतर महाराष्ट्रातल्या जनतेचा निर्णय झालेलाच आहे. बर, मी शंकर गायकरांची एक छोटीशी प्रतिक्रिया घेते, मग एकत्रित उत्तरासाठी मी शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाईन. शंकर गायकरजी, राजकारण आपल्या जागी होत राहील, हे राजकीय नेते भांडत राहणार आहेत, निवडणुका तोंडावर आहेत. मात्र विश्व हिंदू परिषदेला खरंच असं वाटतं का की अशा गब्बरची हिंदू समाजाला गरज आहे? समाजाला अशा गब्बरची आवश्यकता नाही, पहिली गोष्ट. पण अशा प्रकारचा जी उमेद आहे हिंदू समाजाला, या सगळ्या मंडळीने जे स्वतःला सेक्युलरवादी समजतात आणि जे गोडवं गातात, आता बघा त्यांचं त्या वाघाची शेळी कशी झालेली आहे आता तुम्ही बघितलं. आणि ज्यांच्या खानदानीमध्ये बाबर प्रेम लपलेलं आहे, भक्ती लपलेली आहे, ते आज हिंदू समाजाला वाली राहिला नाही ना. हिंदू समाजाला वाली राहिला नाही म्हणून सर तंशजुदा ज्या संतांनी ही महाराष्ट्राची भूमी उज्ज्वल केली, परंपरा उज्ज्वल केली, महाराष्ट्र राखला, त्याच्यामुळे छत्रपती निर्माण झाले, त्याच्यामुळे बाळासाहेब निर्माण झाले. आणि एका वेळेला त्या बाळासाहेबांनी प्रत्येक हिंदूला अभिमान वाटेल, स्वाभिमान वाटेल अशा प्रकारचं कृत्य करून गेलं. त्याच बाळासाहेबांच्या खानदानीमध्ये अशा प्रकारची वक्तव्य आजही सामान्य माणूस अशा लावून आहे. पण यांनी ज्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, म्हणून मगाशी त्यांनी जे म्हटलं की सांगे बापाची कीर्ती, आपल्या बापाची कीर्ती काँग्रेसने पाहिली पाहिजे. नेहरूपासून तर इंदिरापर्यंत बाबराच्या घरी जाऊन नतमस्तक होणारी मंडळी हिंदुत्वाचा गजर करणार हां. आणि मग जर नितेश राणेसारखा माणूस, मी राजकीय याच्यामध्ये जात नाही आहे, आज धर्माला ग्लानी ज्या वेळेला येते, यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्नामसुज, असं जागोजागी हिंदुत्व आता उभं राहणार आहे. राजकारणाचं काय होईल, कसं होईल, ही त्यांचं पोट भरण्याचे धंदे आहेत, ते करतील. पण या देशाची अस्मिता जर जगायची असेल, हिंदू उभा राहायचा असेल, सामान्यातला सामान्य हिंदू हा कधीही आक्रोश करत नाही, पण त्याला आक्रोश करण्याकरता आज मजबूर केलं जात आहे. तर त्याच्याकरता अशा प्रकारची जी क्रियेला प्रतिक्रिया जी आलेली आहे, ही आहे, याला जबाबदार हे बाकीचे सगळेच पक्ष आहेत ना. काँग्रेस त्याला जबाबदार आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेनेचे उद्धवजी आहेत, हेही त्यांना जबाबदार आहे. आज सगळा हिंदू समाज
याच्यावत हिंदू समाज ज्याने आज तुमच्या मागे ताकदीने जो उभा राहिला, लोकशाहीला तुमच्या मागे उभं राहून तुम्हाला समर्थपणे वोटिंग केलं, तो हिंदू समाज आहे हे लक्षात घ्या. तुम्ही ज्यांचं लांबून चालन करण्याकरता आज आपलं अस्तित्व, आपला स्वभाव, आपली वृत्ती त्यागायला निघालात, हे योग्य नव्हे. लक्षात आलं. महाराष्ट्राची चिंता आपण केली पाहिजे. हा महाराष्ट्र जो आज पिचला जातोय, संतांना धमक्या दिल्या जात, सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे, त्याच्यात तुम्ही राजकारण करता. तो गब्बर काय बोलला आणि बब्बर काय बोलला, असले फालतू गोष्टीमध्ये तुम्ही अडकून ठेवलात. माणसांना न्याय कधी देणार सामान्य माणसाला? हा महाराष्ट्राचा माणूस तुमच्या मागे उभा आहे, दुसरं कुठलाही बाहेरचा माणूस नाही आहे तुमच्या मागे उभा, आणि त्याला मारण्याच्या धमक्या मिळतात. आज गल्ली बोळ्यातल्या आया बहिणींची आबरू रस्त्यावरती लुटली जाते. तिथे तुम्ही सरकारकडे बोटं दाखवता. तुम्ही काय करता? म्हणजे ते सरकारने करायचं आहे. तुमच्यातली मुर्दुमकी कुठे गेली? तुमच्यातली ताकद कुठे गेली? तुमच्यातलं शौर्य कुठे गेलं? हे शौर्य जागवा. म्हणजे मग कोणी अशा प्रकारची वक्तव्य करणार नाही. खूपच महत्त्वाचं हे वक्तव्य आहे की फक्त सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवून जमणार नाही. मात्र ज्या पद्धतीने समाजामध्ये आता एक विष कालवलं जातंय म्हणा, किंवा ती मेंटॅलिटी एक बदलण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणा, सगळ्यांनीच त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. शिवराय कुलकर्णी, मगाशी काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षांनी आरोप असा केलाय की भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे निवडणुकांच्या तोंडावर, म्हणून असल्या कुरापती सुरू आहेत. बिलकुल कुरापती नाही. मी तुम्हाला सांगतो, जो व्होट जिहाद या गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला, त्या व्होट जिहाद नंतर यांनी पूर्णपणे औरंगजेबाचा विचार स्वीकारून, टिपू सुलतानचा विचार स्वीकारून त्यांना खुलेआम मोकळं केलेला आहे. कोणीही त्यांच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया देत नाही. ठिकठिकाणी झुंडशाही सुरू आहे त्यांची. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घटनांची मालिकाच्या मालिका, त्यातल्या 2 प्रमुख घटना म्हणजे उमेश कोल्हेंची हत्या. ब्रश शब्द नाही काढला, ब्रश शब्द. त्यावेळेच्या अमरावतीच्या पोलीस प्रशासनावर राज्य शासनाचा दबाव होता की घरातले भांडणं दाखवा, दरोडा दाखवा, पण सरतन से जुदा आहे या अंतर्गत ही घटना दाखवल्या जाऊ नये यासाठी सरकारचा दबाव होता. जेव्हा केंद्र सरकारच्या एजन्सी इथे चौकशीसाठी आल्या, NIA इथे आलं, त्यानंतर या गोष्टीचा खुलासा झाला. का केलं सगळे? कशासाठी केलं? तो व्होट बँकेच्या अनुनयाचा कळ साधला जातो. सावरकरांचं नाव खरं म्हणजे शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी घेऊच नाही. त्यांनी पूर्णपणे सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार गमावलेला आहे. सावरकरांचं नाव त्यांनी कधी घेऊ नये. ज्यांनी सावरकरांचा रोज त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नाही ना मिळत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की सावरकरांचा भाजपला एवढा कळवळा आहे तर त्यांना भारतरत्न इतकी वर्ष का नाहीये? मोदी आहेत की सत्तेत आता 10 वर्ष, पुढची 5 वर्ष अजून असणार तसा दावा करताय तुम्ही. ऐका ना, मी तुम्हाला सांगतो, योग्य वेळी तेव्हा सावरकरांना भारतरत्न देऊ. पण भारतीय जनता पार्टी आणि या विचार परिवाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आणि आमच्या मतदाराच्या मनामध्ये विश्वरत्नची प्रतिमा आहे सावरकरांच्या विषयी, ते तर देऊ. पण शिवसेनेला सावरकरांचं नाव उच्चारण्याचा देखील अधिकार नाही. जे रोज सावरकरांचा अपमान करतात, ज्यांनी 2 जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, ज्यांनी कोलू फिरवला, अनन्वित अत्याचार सहन केले, संसाराचा होम केला, त्यांच्याविषयी बोलण्याचा अधिकार शिवसेनेला नाही. त्यांनी तो गमावला आहे. ते ज्यांच्या मांडीला बसतात आणि ज्या नेत्यांच्या समोर, अपमान करणाऱ्या नेत्यांच्या समोर यांचे नेते दिल्लीत जाऊन मुजरा करून येतात. आता आपण पाहिलेला आहे, घरोघरी मुजरा करून आले. तुम्ही कुठल्या तोंडाने आम्हाला सावरकर सांगता? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती, तिला अधिकार होता सावरकरांचं नाव घेण्याचा. आता जी शिवसेना आहे, त्या शिवसेनेला टिपू सुलतानचं नाव घेण्याचा अधिकार आहे, औरंगजेबाचं नाव घेण्याचा अधिकार आहे. तुम्हाला सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे माजवले, तुम्ही त्यांच्या विरोधाची प्रतिक्रिया देत नाही. कुठली घटना घडू द्या, कुठल्याही घटनेमध्ये हे सगळे हे महाविकास आघाडीचे 3 पक्ष ती घटना कोणी घडवली आहे याकडे बघतात आणि मग त्यावर प्रतिक्रिया देतात. त्याच्यामुळे याची मस्ती वाढली. सरतन से जुदा हा नारा जो महाराष्ट्रात दिला जातो, छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये दिला जातो, डीजेवर सरतन से जुदाचं गाणं वाजवलं जातं,
महाविकास आघाडीचा एकही पक्ष त्याचा साधा निषेध देखील करत ठीक आहे नाही. ठीक आहे, मुद्दा एक लक्षात आला दिशा तुमचा, उमेदवारांनी मुद्दा केलं लक्षात आला. असेल, अनिश एक गाडवेंना मला दिशा प्रश्न विचारायचा आहे. अनिश गाडवेजी, म्हणजे थोडक्यात प्रश्न आता शिवराय कुलकर्णी यांच्या वक्तव्यावरनं विचारायचा झाला तर तुमच्या नेत्यांच्या भाषणामधला हिंदू शब्द रिप्लेस होऊन त्या जागी दुसरा शब्द येतो, देशभक्त हा शब्द येतो. अशा वेळी हे मतांच्या अनुनयासाठी जर होत असेल तर हिंदूंसाठी कुणीतरी उभं राहिलं तर एवढं का जळलं, एवढी काय बिघडलं? अगदी निखिलाजी, अगदी सविस्तर बोलतो. मला फक्त थोडासा वेळ वाढवून द्या. काल परवामध्ये गणेश मंडळांची ज्यावेळेस बैठक झाली, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हटलेलं आहे, लक्षात घ्या, हे या भाजपाने सर्टिफिकेट द्यायची आम्हाला गरज नाही. हे जे कोणी शिवराय कुलकर्णी तिथे बसले आहेत ते मला म्हणतात औरंग्याची सेना म्हणा, हे वगैरे वगैरे म्हणणारे हे कोण? ज्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये एमआयएमची मतं घेतलेली आहेत, ज्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये सपाची मतं घेतलेली, यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावं, हे सर्टिफिकेट देणारे हे शिवराय कुलकर्णी आहेत तरी कोण? मला सांगा ना, गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य गोमांस असं खुल्यामध्ये खाल्लं जातं, मणिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य गोवंश खुल्यामध्ये खाल्लं जातं. सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करणारं राज्य म्हणजे गुजरात आहे, जे नरेंद्र मोदींचं राज्य आहे. यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावं, या कालपर्वा आल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवा. शिवसेनेला हिंदुत्व तुम्ही शिकवू नका. शिवसेना 18 पगड जाती जमाती सगळ्यांना घेऊन चाललेली आहे. उभ्या महाराष्ट्राला सर्व जातींना पुढे घेऊन चाललेली आहे. तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्वाची अपेक्षा नाही. कालपर्वामध्ये बदलापुरामध्ये जे प्रकरण घडलं त्यात तुमचा माणूस तो हिंदू होता, ज्या मुलीवर अत्याचार झाले ते हिंदू होते, आंदोलन करणारे हिंदू होते. तिकडे तुमचं फावलं नाही ना का? तुमचं फावलं उरणमध्ये तुम्ही राजकारण करता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भारतरत्नावर चकार शब्द न काढणारे तुम्ही आम्हाला शिकवणार. अब्दुल सत्ताराचं मत चाललं, त्यात काल परवाच्या ज्याच्यासोबत दाऊदचे संबंध, ज्याच्यासोबत हा गब्बर म्हणतो, ज्या दाऊदला आम्ही नडलो, त्या मला वाटतं दाऊद इब्राहिम बरोबर संबंध असणाऱ्या नवाब मलिकाचं मत तुम्हाला चालतं. बरोबर, सांगा ना याच्याबद्दल तुम्ही काही म्हणणार? जिशान सिद्दकीचं मत चालतं काँग्रेसच्या. सगळं सोडा, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं कारण शिवसेना काँग्रेस बरोबर केली. मला एक साधा उत्तर द्या. तुम्ही चव्हाणांना, अशोक चव्हाणांना घेऊ शकता, त्यांना खासदार बनवू शकता. 40 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत. त्या अशोक चव्हाणांना घेता, मुरली देवरांच्या मिलिंद देवरांना घेता, जयकुमार गोरेंना घेता, अशी अनेक नावं आहेत सांगण्यासारखी. तुम्ही हे शिकवू नका. काँग्रेस म्हणजे नेमकं काय हो? त्यांचं कार्यालय म्हणजे काँग्रेस की काँग्रेसची माणसं म्हणजे काँग्रेस किंवा विचार म्हणजे काँग्रेस? विषय जर पक्षांतराकडे गेला तर हा विषय खूप मोठा होऊन जाईल. पक्षांतराकडे गेला तर हा विषय खूप मोठा होऊन जाईल. मुद्दा असा असतो की निवडणुकीच्या तोंडावरती ज्यावेळेला ही अशी फूट पाडण्यासारखी वक्तव्य येत असतात तो चिंतेचा विषय. माझ्याकडे अगदी शेवटचा मिनिट आहे, मला 2 कॉमेंट्स घ्यायच्यात. त्याच्यामध्ये काँग्रेसचे हनुमंत पवार थोडक्यात. पण गोमांसा विषय निखिलाजी यांना विचारा. गोव्यामध्ये महाराष्ट्र विचारूया, आपण विचारूया. बोलतायत की 20 किलोमीटरवर गोवा आहे, तिथे गोमांस कसं काय चालतं? तिथे गोमांस कसं काय चालतं? हनुमंत पवार बोला. किरण रिजिजू नावाचा केंद्रीय मंत्री जो तुमचा संसदीय कामकाज मंत्री आहे, तो म्हणतो ना मी गोमांस खातो. का त्याला घेताय मग संसदेमध्ये सोबत? का त्याच्या मांडी लावून बसताय? मुफ्ती मोहम्मद सईच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले. बॅरिस्टर जीनाच्या कबरीवर तुमचे लालकृष्ण अडवाणी जाऊन आले. तुमचे नरेंद्र मोदी जाऊन बिर्याणी खाऊन आले त्या नवाज शरीफच्या तिथं. ते चालतं तुम्हाला? म्हणजे हिंदुत्व यांचंही वेगळी आहे असं तुम्ही म्हणताय. जसं ते तुमच्याकडे बोट दाखवतायत तसं बोट दाखवायला मुद्दे तुमच्याकडे सुद्धा. शेवटची कॉमेंट शंकर गायकरजी काय म्हणाल या सगळ्याला? हे जे हिंदुत्वाच्या व्याख्या या राजकीय पक्षांकडनं येत आहेत. नाही, हे कसं आहे तुम्हाला सांगतो, यांची इच्छा अशी आहे की सामान्य हिंदूंनी शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे, म्हणजे यांचं पोट भरणार आहे, यांचं फावणार आहे. ही सगळी अशी नाठाळ मंडळी आहे. ते पसायदाना म्हटले ना, जो वांछिल ते लाव, हे जे आहे यांना हेच पाहिजे आहे. लक्षात घ्या, हे अशी मंडळी, यांना वाटतं की हिंदू समाजाने शस्त्र घेतली पाहिजे मग यांचं पोट भरेल. हे निरेटिव्ह पसरवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. संपूर्ण कोण्यामध्ये महाराष्ट्र आज जो पिंजला जातो आणि महाराष्ट्राची आबरू, मी आता कर्नाटकमध्ये जाऊन आलो, महाराष्ट्राची आबरू ह्या लोकांनी विकली तिथे, ह्या सगळ्या मंडळींनी. ही वास्तविकता आहे. त्यामुळं ह्या सगळ्या प्रमुख मंडळींनी याचा विचार केला पाहिजे की आपण काय जपलं काय पाहिजे. ज्या महाराष्ट्रानं हिंदुस्थानच्या सीमा राखल्या त्या महाराष्ट्राची आबरू ही मंडळी राजकीय शंकर गायकरजी तुम्ही अगदी मुद्द्याचं मांडलात. मात्र एकच मुद्दा तुमचा मला पटला नाही, तो म्हणजे हातात शस्त्र घ्यायचा. आपल्याला खरोखर शब्दशः शस्त्र हातात घ्यायची गरज नाहीये. आपल्याला खूप मोठे प्लॅटफॉर्म्स मिळालेले आहेत. आपली लेखणी आपण शस्त्र म्हणून वापरू शकतो. आपल्याकडे सगळ्यात मोठं शस्त्र आहे ते म्हणजे मत. हे मत जर आपण सुजाणपणे दिलं तर हा सगळा प्रकार आपल्याला थांबवता येईल. एक आहे की निवडणुकांच्या तोंडावर हे ध्रुवीकरण होत राहणार आहे. त्याला बळी आपण सर्वसामान्य म्हणून किती दिवस पडायचं हे ठरवणं आपल्याच हातात आहे. कारण आपल्या हातामध्ये ते एक मत असणार आहे.
ज्यावर आपण सगळं काही बदलू शकतो. या चर्चेसाठी आपल्याला शिवराय कुलकर्णी, शंकर गायकर, हनुमंत पवार, अनिश गाडवे सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा